की येणाऱ्या निवडणुकीमध्ये चौदागाव सर्वपक्षीय विकास समितीच किंग मेकर असणार आहे, बाकी कुणीच नाही. इतर काही लोक श्रेय घेत असतील तर ते जनता सर्व जाणणारी आहे की महापालिका येऊच नाही किंवा महापालिका येणारच नाही अशी हास्यास्पद ही समितीची खिल्ली उडवणारे आज बाशिंग गुडघ्याला बाशिंग बनून तयार आहेत. बरेचसे लोक या ठिकाणची त्याला विरोध करत होते का बाबा ही असं काय होणार नाही, नवी मुंबईमध्ये जाणार नाही, इकडे काय विकास होणार नाही, असं बऱ्याचशा चर्चा चालू होत्या. आणि आता तेच लोक परत या ठिकाणी वेगळी भूमिका घेऊन तयार आहेत. परंतु तसं काय त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. विकास समिती त्यासाठी पूर्णपणे भक्कम आहे. 14 गावामध्ये महापालिकेमध्ये दुसरे रस्ते नाही, तसे 14 गावामध्ये सध्या रस्ते बनलेत. त्याचं श्रेय खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचं आहे. कर्मनगरी असेल, ठाकूरपाडा असेल, हे इकडे पाणी येतच नाही. आता ती लाईनला मंजुरी मिळालेली आहे, आता ती लाईन पुढे जोडली जाईल. भरत भोईर फक्त अध्यक्ष आहेत ना, त्याच्याबरोबर गुरुनाथ लक्ष्मण पाटील, लक्ष्मण जाधव आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा आहोत. आम्ही सुद्धा सर्व त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर समिती सुद्धा आहे. या पाठपुराव्याच्या मागे पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. हे सर्व आम्ही जे इथं लोक दिसतात ना, ते प्रत्येक मिटिंगला येतात, पाणी पुरवठ्याच्या मिटिंगला येतात. म्हणजे कोणी श्रेय घेऊ नये. आर्थिक असतं, आर्थिक जिथं पुरायचं असतं तिथं मिटिंगला कोणी येत नाही, त्यांनी असा तुमच्यावर आरोप केला होता. हे बघा, आर्थिक जर पाहिजे असेल, कुठली निधी लागत असेल किंवा कोणाला काही द्यायचं असेल तर त्यांनी एक मिटिंग लावायला पाहिजे होती. खरी म्हणजे काय सांगायला पाहिजे की बाबा एवढे पैसे द्यायचे आहेत, आम्ही काढले असते ना, काढू याच्या पुढे सांगा कोणी आम्हाला की ते पैसे टाकायचे, आम्ही टाकायला तयार आहे. आणि त्यांनी पाठीमागे मिटिंग लावली होती पाण्यासंदर्भात, पण त्या दहीसर गोटेकर पाणी पुरवठा समितीमध्ये कोणी उपस्थित राहिले नाही असं त्यांचं मत होतं. आम्हाला तर पत्र होतं त्या वेळेला. किसन जाधवने, आमचा युवा प्रमुख किसन जाधव आहे, गणेश जपाल आहेत आमचे, त्यानंतर लक्ष्मण पाटील आहेत, याही जर बोलले असते आम्हाला तर आम्ही 100% आलो असतो. आम्हाला पत्रात आम्ही कसं काय येणार? ती म्हणजे काही कारणं असं वाटत होतं का आम्हीच करतोय असं काहीही नाही. हा पूर्ण समितीचा श्रेय आहे आणि समितीच्या माध्यमातून सर्व पक्ष यामध्ये समवेत आहेत. आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण 14 गावामधील ठाकूरपाडा या वस्तीमध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी विकास कामाची रणधुमाळी या 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून होत आहे. आणि तेच 14 गाव विकास समितीचे सन्माननीय सरचिटणीस असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सदस्य असतील ह्या ठिकाणी जमा झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत. कारण काय की विकास समितीने केलेल्या विकास कामाचा आराखडा ते आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून मांडणार आहेत. आपल्या समवेत सर्वप्रथम 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचे सरचिटणीस गुरुनाथजी पाटील आहेत. पाटील सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय, आता हिवाळी अधिवेशनाला खूप म्हणजे अधिवेशन जोरात होत आहेत, तरीही आपले सन्माननीय आमदार राजेजी मोरे यांनी 14 गावाचा प्रश्न हा खूप मोठा कटाक्षाने मांडलेला आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पाणी हे विषय मूलभूत गरजा आहेत. त्या मूलभूत गरजा फिटलेल्या नाहीत, सुटलेल्या नाहीत, त्यांना तुम्हाला मूलभूत गरजा मिळत नाहीत. यावरती आपण 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून आणि काय प्रयत्न करणार? सर्वप्रथम मी पत्रकार बंधूंचं इथे आल्याबद्दल स्वागत करतो. गेली अनेक वर्षापासून 14 गावं ही विकासापासून वंचित होती आणि त्या विकासाला एक चालना देण्यासाठी सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून जी आमची कार्यरत समिती आहे त्यांनी 14 गावातील ज्या रस्ते असतील, पाणी असेल, लाईट्स असेल, इतर काही सुखसुविधा आहेत त्याच्या संदर्भात सतत पाठपुरावा करून माननीय खासदार असतील, माननीय आमदार असतील, माननीय PWचे मंत्री महोदय असतील यांच्या समवेत पत्रव्यवहार करून या 14 गावांसाठी प्रथम माननीय त्यावेळचे मंत्री महोदय सार्वजनिक विभाग रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून 14 गावांसाठी जी बिकट परिस्थिती होती रस्त्यांसाठी, त्यासाठी जवळजवळ 32 कोटीची निधी आणून आज काही लोक सतत मीडिया समोर किंवा तुमच्या समोर येऊन काहीतरी वक्तव्य करत बसतात का आम्ही हे केलं ते केलं. वास्तविक पाहता इथे समिती कार्यरत आहे आणि तीच या कामांचा पाठपुरावा सातत्याने, जर महापालिका असेल, घनकचरा असेल, पाणी प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल, आणखी ज्या पण गरजा आहेत इथल्या त्यांच्यासाठी पाठपुरावा ही समिती
सातत्याने करत आहे. आजपर्यंत समिती म्हणजे काही काहींना असं वाटत होतं का आम्हीच करतोय असं काहीही नाहीये. हा पूर्ण समितीचा श्रेय आहे आणि समितीच्या माध्यमातून सर्व पक्ष यामध्ये सम्मिलित आहेत आणि जे कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे आहेत ते या समितीमध्ये संघटित आहेत. आणि कोणी असं बोलत असेल का समिती या एक पक्षाची आहे, तसं नाहीये. ही सर्वच पक्षीय समिती आहे आणि त्या माध्यमातून आज रस्त्यांची कामं 32 कोटीची कामं कार्यरत होत आहेत. त्यामध्ये ठाकूरपाडा येथील जो प्रलंबित रस्त्याचा प्रश्न होता त्याच्यामध्ये असेल रान्नीपाडा असेल, लोहारपाडा असेल, ठाकूरपाड्याचा मेन रस्ता असेल, हे सर्व रस्ते माननीय चव्हाण साहेब यांच्या निधीतून माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, माननीय आमदार त्यावेळेचे राजू पाटील असतील यांनी पाठपुरावा करत आणि आताचे आमदार राजेशजी मोरे असतील हे सतत समितीच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्यांच्या सतत पाठपुराव्याने किंवा समितीच्या पाठपुराव्याने ही कामं कार्यरत होत आहेत. आणि सतत जी काही म्हणजे लोक वक्तव्य करतात का आम्ही हे केलं आम्ही ते केलं, तसं काहीच नाहीये. आणि ज्या कामाला श्रेय ज्यांनी केलं त्यांनीच घ्यावं आणि त्यांनीच द्यावं असं मला वाटतं. एकंदरीत सर गुरुनाथ पाटील साहेबांचा हे विषय आहे की 14 गाव सर्वपैकी विकास समितीला यश आलेलं आहे आणि त्या यशच्या माध्यमातून विकास काम होतात. बरोबर सर. आपल्या समवेत कल्याण पंचायत समितीचे सन्माननीय माजी सभापती भरतजी काळू भोईर आहेत. भोईर सर, कसं बघताय समितीने विकास कामं केली, रस्त्याचं जाळं विणलं 14 गावामध्ये, परंतु आरोग्याची समस्या जशी आहे ती आहे. आताच आवाज उठवलेला आहे आमदार साहेबांनी, राजू साहेबांनी. या महिन्यामध्ये होऊन जाईल सर्व काम पूर्णपणे. दुसरी गोष्ट, ही जी कामं जी आहेत ही विकास समिती बरोबर मी जेव्हा उपसभापती असताना मी सुद्धा खासदार साहेबांना पत्र दिलेले आहेत. खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केलेला होता. त्यावेळेला सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण साहेब होते. त्यांनी या गावासाठी निधी दिला आणि त्यांनी या गावाचं नंदनवन बनवतील असंही वाटतं मला. याच्या पुढे खासदार साहेब कुठेही निधीला कमी करत नाही. आणि आमचे आमदार साहेब तुम्हाला माहितीच आहेत की धरळ जे आमदार साहेब आहेत आमचे मोरे साहेब, ते काय मागे पुढे बघणार नाहीत. या येणाऱ्या महापालिका निवडणुका झाल्यानंतर या 14 गावचं नंदनवन करून टाकतील ते. अनेक मी बातम्या लावतोय 14 गावाच्या सन्मान्य म्हणजे दहिसर गोटेकरचे पाणी पुरवठा अध्यक्ष जे आहेत भरत कृष्णा भोईर यांनी स्वतः म्हटलेत की मी पाण्यासाठी पुरवठा म्हणजे प्रथम म्हणजे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आणि काही महिला असतील पुरुष असतील ते बोलतात की भरत कृष्णा भोईरांनी आमच्या पाण्यासाठी 14 गावाच्या पाण्यासाठी गावाल्यांना पाणी मिळालंय. कसं बघताय? भरत भोईर फक्त अध्यक्ष आहेत ना, त्याच्याबरोबर गुरुनाथ आहेत, लक्ष्मण पाटील, लक्ष्मण जाधव आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा आहोत. आम्ही सुद्धा सर्व त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर समिती सुद्धा आहे. या पाठपुराव्याच्या मागे पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. हे सर्व आम्ही जे इथं लोक दिसतात ना ते प्रत्येक मिटिंगला येतात, पाणी पुरवठ्याची मिटिंगला येतात. म्हणजे कोणी श्रेय घेऊ नये आणि कोणा घ्यायचं असेल त्या लोकांना मिटिंगला येतात बरोबर आहे, पण जे काही आर्थिक असतं जिथं पुरवायचं असतं तिथं मिटिंगला कोणी येत नाही, त्यांनी असा तुमच्यावर आरोप केला होता. हे बघा, आर्थिक जर पाहिजे असेल, कुठली निधी लागत असेल किंवा कोणाला काही द्यायचं असेल तर त्यांनी एक मिटिंगला आला पाहिजे होती खरी. म्हणजे काय सांगायला पाहिजे की बाबा एवढे पैसे द्यायचे आहेत, आम्ही काढले असते ना, काढू याच्या पुढे सांगा कोणी आम्हाला की इथे पैसे टाकायचे, आम्ही टाकायला तयार आहे. आणि त्यांनी पाठीमागे मिटिंग लावली होती पाण्यासंदर्भात, पण त्या दहिसर गोटेकर पाणी पुरवठा समितीमध्ये कोणी उपस्थित राहिले नाही असं त्यांचं मत होतं. आम्हाला तर पत्र होतं त्या वेळेला. किसन जाधवने, आमचा विभाग प्रमुख किसन जाधव आहे, गणेश जपाल आहेत आमचे, त्यानंतर लक्ष्मण पाटील आहेत, याही जर बोलले असते आम्हाला तर आम्ही 100% आलो असतो. आम्हाला पत्र आम्ही कसं काय येणार? समितीलाही पत्र नाही त्याचा. तर हे होते भरत काळू भोईर यांनी जे आरोप म्हणजे भरत कृष्णा भोईर यांनी आरोप केले होते की पाणी पुरवठा मीटिंगसाठी आम्ही मीटिंग बोलली होती, प्रत्येक सदस्याला पत्रावर केलं होतं, पण ते पत्र बोलतात की आम्हाला पत्र भेटलंच नाही, आम्ही मीटिंगला आलो. शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख गणेशजी जेपाल आपल्या समवेत आहेत आणि 14 गाव सरपंच विकास समिती सदस्य आहेत. मध्ये कसं बघताय, अनेकांनी टीका टिप्पणी केलेली आहे, परंतु आपण अनेक वर्षापासून कार्यरत आहात शिवसेनेमध्ये, संयमी नेतृत्व असं गणेश जपालचं बोललं जातं. आणि आज 14 गाव विकास समिती सर्व आराखडा घेत आहेत, सदस्य अध्यक्ष वगैरे वगैरे, कसं बघताय? हा विकास केलाय, विकास समितीने खरं पाठपुरावा केला. जेव्हा महापालिकेचा विषय
एकदम कणखर बाजू लावून विकास समितीने, कारण त्यांच्याबरोबर मी पण बरोबर फिरलो, कारण रात्रंदिवस ते पायाला भिंगरे लावून सगळे फिरत होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही बरोबर होतो. राहिला प्रश्न ते विकासाचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल आणि या भागाचे खासदार श्रीकांत शिंदे ना आताचे आमदार राजेश मोरे साहेब, जे सध्या त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, मला वाटतं कालच विधानसभेमध्ये 14 गावाचा प्रश्न ते उपस्थित करून सर्व आरोग्य निधीच्या बाबत, आरोग्य असेल, गटारे असेल, पाणी असेल, शाळा असेल, सर्व विषयावरही प्रश्न मांडला गेला. आणि आज 14 गावामध्ये महापालिकेमध्ये दुसरे रस्ते नाही, तसे 14 गावामध्ये सध्या रस्ते बनलेत. त्याचं श्रेय खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचं आहे आणि त्यांना आम्ही श्रेय देणारच आहोत. आणि आता सध्याच्या कामाची ते पाठपुरावा चालू, मला वाटतं या रस्त्याची तुम्हाला हकीकत सांगतो, ज्यावेळी आम्ही नवीन निधी मागायला आम्ही आमदारांजवळ बसलो, ते बोलले ठाकूरबागचा रस्ता घ्या. तर भरत भाई बोलले की साहेब तो काम बाकी आहे, तो कॉन्ट्रॅक्टरला दिलाय. ताबडतोब त्याने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की ताबडतोब हा रस्ता चालू करा. तर त्याने सांगितलं दिवाळी नंतर करू. साहेब दिवाळीतच नारळ फोडायचा. आणि मला वाटतं आम्ही विकास समितीच्या मार्फत तो नारळ दिवाळीतच फोडला आणि त्याच्या कामाला ती गती मिळाली आहे आणि ठाकूर पाडावासियांना एक दिलासा मिळणार आहे. तसंच 14 गावच्या लोकांना पण दिलासा मिळणार आहे. आणि यापुढे सुद्धा महापालिकेमध्ये गावं चालली आहेत, गेली आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे सध्या 6 शाळांची कामं महापालिकेच्या वतीने डागडुगीची निघाली आहेत. ही आता सुरुवात झाली आमची आणि हा विकासाची गंगा आता 14 गावात येणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व पक्षीय समिती आणि सर्व नेत्यांना आमच्या महायुतीच्या मी स्वतःचा धन्यवाद देतो. महोदय, तुम्ही पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून रणजित चव्हाण साहेबांनी बांधकाम मंत्री असताना निधी आणला, मला वाटतं 33 कोटी निधी होता का 35 कोटीचा? 32 कोटी निधी होता. परंतु तेवढाच MMRDचा असेल किंवा 25 निधी असेल किंवा ग्रामविकास निधी असेल, तो वापस गेलाय 14 गावाचा. कसं बघताय याला कारण काय माहिती, थोडासा इथे कारभार ढिला, इथे सरपंच नव्हते, कोण नव्हते, ग्रामसेवक मनमानी कारभार करत होते. तो नियोजन पाहिजे. शिवाय काय लोकशाहीचा अर्थ म्हणजे काय, नुसतं प्रशासन नाही आहे, त्या लोकांचे प्रतिनिधीच असावा. प्रतिनिधी नसल्यामुळे आम्हाला थोडीशी आमची गफलत झाली आणि आमचं थोडासा चूकभूल झाली आहे, हे आम्ही मान्य करतो. 14 गाव सरपंच विकास समितीचे सन्मान्य पदाधिकारी आहेत, खजिनदार आहेत प्रभाकरजी मडवी सर, कसं बघताय शेअरिंग संपत्ती, हेल्थ इज वेल्थ, आणि आपण ह्या 14 गावामध्ये आरोग्याची समस्या अद्याप सुटू शकली नाही आणि आपण तरुण तडफदार आहात आणि विकास समितीचे खजिनदार आहात. मग वेगळ्या प्रकारचा खजिना त्यांना पोहोचणार आहे का आणि विकास कामाच्या माध्यमातून? 100% आता या 14 गावात विकासाची सुरुवात झालेलीच आहे आणि आता ही 14 गावे नवी मुंबईमध्ये पूर्णपणे इन झालेली आहेत. आणि इन होण्यासाठी या समितीने जो संघर्ष केला आहे त्या संघर्षामध्ये समिती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. बरीचशी लोक या ठिकाणची त्याला विरोध करत होते का बाबा ही असं काय होणार नाही, नवी मुंबईमध्ये जाणार नाही, इकडे काय विकास होणार नाही, असं बऱ्याचशा चर्चा चालू होत्या. आणि आता तेच लोक परत या ठिकाणी वेगळी भूमिका घेऊन तयार आहेत. परंतु तसं काय त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. विकास समिती त्यासाठी पूर्णपणे भक्कम आहे. आपल्या समवेत कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे जीवनशेठ गंगारामजी वाळीकर आहेत आणि ते 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचे सन्मान्य सदस्य आहेत. महोदय, कसं बघताय, विकास समितीनं विकास केला आणि अनेकांनी आपल्या वल्गना केलेल्या आहेत की आम्ही विकास करतोय, त्या अनुषंगाने आता पुढची रणनीती 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीची कशी असणार आहे? बघा, सर्वात प्रथम मी आपल्या माध्यमातून जे काही समितीला विरोध करत आहेत किंवा 14 गावात जी कामे झालेली आहेत त्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना आमचे उत्तर असे आहे की तुम्ही इतिहास तपासा. सर्वात प्रथम भंडारली डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा असेल, 14 गावे नव्या मुंबईत महापालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर 14 गावातील विकास कामासंदर्भात निधी आणण्याचा प्रश्न असेल, तर या बाबतीत 14 गाव सर्वपक्षीय समितीने सातत्याने पुढाकार घेऊन आमचे महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत, त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या संपर्कात राहून आपले स्थानिक आमदार राजेशजी मोरे साहेब, माजी आमदार राजू पाटील दादा, तसेच आपल्या कल्याणचे लोकप्रिय खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संपर्कात राहून 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने आज या 14 गावांमध्ये सर्व विकासात्मक कामे आणलेली आहेत.
आणि त्यामध्ये चौदागाव सर्वपक्षीय समितीचा सिंहाचा वाटा असणार आहे. आणि तुम्हाला मी यापुढे सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये चौदागाव सर्वपक्षीय विकास समितीच किंग मेकर असणार आहे, बाकी कुणीच नाही. सर, 14 विकास समिती असणार आहे, परंतु आता नवी मुंबई महानगरपालिकेचं आणखी जे काय निवडणुकीचं पडगम आहे म्हणजे महायुतीमध्ये लढणार नाहीत असं समजतं, यावरती कसं? नाही, जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल त्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते काम करणार आहेत. आणि चौदागाव सर्वपक्षीय विकास समिती, आता मी तुम्हाला सांगितले की आमच्या महायुतीचे वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या हाताखाली राहून काम करत असल्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल तो चौदागाव सर्वपक्षीय विकास समितीला मान्य असणार आहे. आपल्या समवेत शिवसेनेचे शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख आणि 14 विकास समितीचे उपाध्यक्ष सुखदेवजी पाटील आपल्या समवेत. पाटील सर, पाणी 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 नाही 14 गावाला, आणि आपण विकास केला असं म्हणतायत आणि लोक बोलतायत की भरत कृष्णा भोरांनी हा विकास पाण्यासाठी प्रयत्न केलेत. कसं बघताय इकडे? खरं जर तुम्हाला सांगायचं झालं तर या 14 गावांचा खऱ्या अर्थाने चेहरा मोहरा बदलण्याचा आणि या 14 गावांचा खऱ्या अर्थाने विकास करण्याचा जो संकल्प केला होता तो 10 वर्षापूर्वी ज्या सर्व 14 गावांनी मिळून दहिसर येथील शिवमंदिरामध्ये जी विकास समिती सर्वपक्षीय विकास समिती बनली, त्या विकास समितीने गेल्या 10 वर्षापासून तर आज तागायत जो काय प्रत्येक गोष्टीमध्ये पाठपुरावा केलेला आहे, त्यामध्ये पाण्याचा विषय असेल, महापालिकेचा विषय, डम्पिंगचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, पौरवठ्याचा विषय असेल, हे सर्व विषय निकाली काढण्यामध्ये सर्वात प्रथम पहिला पाऊल टाकतो ती समिती. इतर काही लोक श्रेय घेत असतील तर ते जनता सर्व जाणणारी आहे की महापालिका येऊच नाही किंवा महापालिका येणारच नाही अशी हास्यास्पद ही समितीची खिल्ली उडवणारे आज गुडघ्याला बाशिंग बनून तयार आहेत. त्यांनी सांगाव ना, आज सुद्धा काल परवाच्या सुद्धा तुमच्या बाईटमध्ये त्यांचं आहे की नाही आली तरी चालेल, आणि काही तर आमचं श्राद्ध घालायचं घेतलं होतं की या समितीचं श्राद्ध. मग आता अशाच्या घडीला त्यांना स्वतः तर त्यांच्या मनाला वाटलं पाहिजे, लाज नाही बोलत मी, पण मनाला वाटलं पाहिजे की आपण आता हे करायला चाललोय. आणि विकासाचा विषय घ्याल तर जी काही कामं आहेत या सर्व कामांचा पाठपुरावा म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असतील, त्यानंतर या पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेब असतील, आणि त्या तत्कालीन त्यावेळेचे आमदार राजू पाटील असतील, यांच्या सोबत सतत मंत्रालय असो त्यांच्या कार्यालयामध्ये असो पायाला त्यांच्या भिंगरीसारखं या समितीने काम केलेलं आहे. आणि सर्व विकासाची जी काही गंगा आणण्याचं काम आहे त्या एकमेव त्याला ही विकास समिती ह्या गोष्टी करणार आहेत. आणि जे काही इतर जे काही वर्गांना करत असतील की आम्ही काय केलं, त्यांनी काही केलेलं नाही. आणि जे काय तुम्ही आता सांगितलं पाण्याचा वगैरे, पाण्याचा लेखाजोखा आवश्यक आहे. आले किती, गेले किती, त्यानंतर तुमच्याकडे तुम्ही जे काय आता एवढं जर पैसा येतोय, लोकांचे पैसे निघतात, मग तो हिशोब जातो कुठे आणि बिलं थकीत राहतात कशी? मग या सुद्धा गोष्टी समाजापुढे आल्या पाहिजेत. आणि मग खऱ्या अर्थाने आम्ही पाहतो ना, आम्ही नागावच्या आमच्या दहिसरच्या नाक्यापासून त्या नागावची हालत काय आहे, त्या दहिसरच्या शाळांची हालत काय, गावातल्या रस्त्यांची हालत काय, जर फार काय जर कोणाला समजा जर राजा हरिश्चंद्राची भूमिका तर त्याही गोष्टी बऱ्याच काय करण्यासारख्या आहेत. आता तुम्ही एखादे 10 रुपये माझ्याकडे दिले ठेवायला आणि मी ते तुम्हाला रुपया परत देणार आणि सांगणार की मी कांबळेला पैसे दिले, हा काय कोणी व्यवसाय केला असेल किंवा काय जर आता येत्या काळात आपण काहीतरी कुठेतरी श्रेयवाद घेण्यासाठी जर कार्यक्रम असेल तर तो जनता अजिबात चालू देणार नाही. जनतेला सर्व माहिती आहे की या ठिकाणी काम करणारी फक्त एकमेव विकास समिती जी सर्व पक्ष त्याच्यामध्ये शाबूत आहेत. शेवटी सुखदेवजी पाटील यांनी आता सांगितलं की विकास कोणी एकानं नाही केला, हा विकास 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचा आहे आणि कोणी विकासाचं श्रेय घेऊ नये. दहिसर गोटेकर पाणी पुरवठा समितीचे सन्माननीय सचिव किसन जाधव आपल्या समवेत आहेत. आणि सर, कसं बघताय, आपल्या पिंपरी गावामध्येच पाणी नाही असं काही लोक म्हणतायत आणि 14 गावाच्या माध्यमातून 14 गाव विकास समितीच्या माध्यमातून पाणी पुरवठा झालेला आहे असंही आता म्हणाले, परंतु आपल्याच गावात पाणी नाही. कसं बघताय इकडं? पिंपरी गावामध्ये पाणी आहे, पाणी नाही असं म्हणता येणार नाही, परंतु पिंपरी गाव हे उंचावरती असल्यामुळे पाण्याचा प्रेशर तिकडे जात नव्हता. त्याच्यासाठी जल जीवन मिशन मधून आपले खासदार साहेब त्यांनी 1,90,00,000 रुपये आपल्या पिंपरी गावामध्ये स्पेशल निधी दिला. त्याच्यामध्ये ठाकूरपाडा, कर्मनगरी आणि पिंपरी या 3 पाड्यांचा समावेश आहे त्याच्यामध्ये, आणि खोतबंगला याच्यासाठी स्पेशल निधी दिला. आता त्या पाईपलाईनचं काम जवळपास 90% झालेलं आहे. आता थोड्या दिवसामध्ये त्याच्यासाठी परत वेगळी लाईनला मंजुरी पाहिजे होती, तर आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आम्हाला ती वेगळी मंजुरी 40 MLD ची वेगळी मंजुरी दिली. आता त्या MLD पाणी जोडून पूर्ण झालेलं आहे. सर, कर्मनगरी असेल, ठाकूरपाडा असेल, हे इकडे पाणी येतच नाही. आता ती लाईनला मंजुरी मिळालेली आहे, आता ती लाईन पुढे जोडली जाईल.
आता जवळपास ती लाईन कर्मनगरीपर्यंत जॉईन झालेली आहे. आता पुणे ठाकूरपाड्याला जी लाईन टाकली होती, आता माझ्या निदर्शनात आले की या रस्त्याच्या कामामुळे ती मध्ये मध्ये तुटलेली आहे, उघडलेली आहे. तर ती पण पूर्णपणे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागून ज्या दिवशी आता समजा या हप्त्याभरामध्ये ती लाईन जोडली जाईल आणि ती लाईन जोडल्यानंतर आपल्या ठाकूरपाड्याला पण चांगल्या प्रेशरनी पाणी येईल, ही आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगतो. तर हे होते किसनजी जाधव यांनी आता सांगितलं की पिंपरी गाव असेल, कर्मनगरी असेल किंवा ठाकूरपाडा असेल, या ठिकाणी पाण्याची अवहेलना होते. परंतु आताच जल जीवन मिशनच्या माध्यमातून सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते परमिशन दिलेले आहे आणि जल जीवनच्या माध्यमातून ह्या लोकांना पाणी मिळणार आहे. आणि आता जे 14 सर्वेक्षण विकास समितीच्या माध्यमातून जर का पदाधिकाऱ्यांनी जे इतरावती मी विकास केला असं बोलणारे किंवा मी पाणी दिला असं बोलणारे असतील, त्यांना चपराक दिलेले आहे, खडीतर उत्तर दिलेले आहे. आणि आता पुढील काळामध्ये 14 गावाचा कोणत्या प्रकारचा विकास होतो ही वेळ आल्यावर ठरेल. जसे बांधवांना या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.